झालेत आणि यानंतर त्या संघांनी मात्र जेवण घ्यायचंय. पंचांचा इशारा. येस, हा वाईड बॉल येतोय. चांगली स्पर्धा. चांगल्या स्पर्धेमध्ये मात्र चांगल्या मॅचेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात. अगदी यूट्यूबवरती आम्ही सुद्धा पाहिलं तर 100पेक्षा जास्त प्रेक्षक अगदी घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण जर का पाहिलं तर यूट्यूब सौजन्य क्रिक लाईव्ह फाउंडेशन यांच्या मार्फत ज्याचे प्रमुख ऑपरेटर अजयजी शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत. इथे यॉर्कर रे, यॉर्कर समोरच्या दिशेने खेळला आहे आणि एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. क्रिक लाईव्ह फाउंडेशन आपण जर का पाहिलं तर मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असतील रोहन, तर दुसऱ्या बाजूला दुसरे स्क्वेअर लेग कॅमेरामॅन आहेत श्री. पिरंगुट क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार अनिकेतजी पवळे साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या अखिल मारुंजी चषक 2023च्या संपूर्ण आयोजनामध्ये मनापासून स्वागत. आकाश करात, पुढचा चेंडू. आकाशचा हा कुट टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय. हा असेल पुन्हा एकदा लेग स्ट्रिक सोडून जाणारा वाईड बॉल. या वाईड सोबतच धावा संख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. पुन्हा एकदा कुट टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस फक्त स्टिअर केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आपण जर का पाहिलं तर बॅकवर्ड कव्हर रिजन मध्ये, पॉइंट रिजन मध्ये 4 धावा. अतिशय सावध सुरुवात केली जाते इथे संघ घोटावडे वॉरियर्स यांच्याकडून. अक्षय गोडांबे स्ट्राइक वरती असेल. डावखुरे हाताचा फलंदाज. यस, डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. या चेंडूला थोडासा रनअप मध्ये व्यत्यय जरूर आला गोलंदाजाच्या. अक्षय खरात चांगली गोलंदाजी आतापर्यंत संपन्न केली. 3 चेंडू केवळ 4 धावा. इथे पहा, इथे फुलटॉस आहे. पंचांकडे पाहावं लागेल. येस, पंचांचा इशारा. हा बीमर चेंडू आहे, कारण यष्ट्यांच्याच नवे आपण जर का पाहिलं तर वेस्ट हाईटच्या वरून चेंडू निघून गेला होता. येस, नो बॉल. आणि त्याच्यावरती मात्र दुष्काळामध्ये 13वा महिना म्हणजे हा येतोय अतिरिक्त चौकार. म्हणजेच काय, या चेंडूवरती धावा ऍड होतील तब्बल 5. 3 चेंडू 9 धावा. चांगलं षटक सुरू होतं. कुठेतरी यॉर्कर टाकताना तुमचा रिलीज जर चेंडू लवकर झाला तर तो फुलटॉस होऊन जातो. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू हवेमध्ये. चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चेंडूचा पाठलाग करताना इथे अडवलाय चेंडू. पहिली धाव पूर्ण. दुसरी सुद्धा धाव चित्त्याच्या चपळीने, हरणाच्या गतीने मात्र इथे पूर्ण केली जाते. फ्री हिटची फारशी संधी इथे मात्र घेता आलेली नाहीये. फलंदाज अक्षय गोडांबे यांना 2 धावा इथे प्राप्त झाल्या आहेत. धावसंख्या 4 चेंडू नंतर 11 या आकड्यावरती. तर आपण पाहू शकतो टेक्निकल स्कोररच्या भूमीमध्ये आपल्यासोबत जोडले गेले जय पवार. चेंडू हवेमध्ये आहे. येस, आणि यावेळेस मात्र झालंय विकेटचं. पंचांचा इशारा बघूया. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू आहे. फ्रंट फुट नो बॉल इथे मात्र गोलंदाजाकडून टाकण्यात आलाय. पहा, झेल घेतली होती. क्षेत्ररक्षकाने आपलं काम मात्र पूर्णपणे केलं होतं. मात्र थोडंसं ओव्हरस्टेप. पुन्हा एकदा नो बॉल. दुसरा बीमर आहे या षटकातला. पंचांकडे पाहावं लागेल आता. 2 बरोबर 2 इथे बीमर आल्यानंतर मात्र गोलंदाजाला रद्द करावं लागतं संपूर्ण सामन्यामधून. इथून पुढे उर्वरित शतक टाकता येणार नाहीये या गोलंदाजाला. सर, या चेंडूवरती काय चौकार की षटकार? चौकार गेला या चेंडूवरती सुद्धा. येस, फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. दरम्यानच्या काळामध्ये मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच महापौर
पैलवान माननीय श्री संकेतजी जांभूळकर साहेब यांचं इथे झालंय शुभागमन। मी विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय आणि या अखिल मारुंजी चषक 2023च्या आयोजनामध्ये आपलं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या सोबतच हिंजवडी संघाचे अष्टपैलू खेळाडू आपण जर का पाहिले तर गणेशजी साखरे सुद्धा इथे उपलब्ध आहेत। त्यासोबतच मच्छिंद्र ओळवजी यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं। या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचं या अखिल मारुंजी चषक 2023च्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये आपलं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत। पहिलं षटक मार्गस्थ आहे, अतिशय महागडं षटक आणि संघाला मात्र संघाच्या डोक्याला झिंझिणं आणणारं षटक म्हणू शकतो आपण यावेळेस नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरावडे या संघासाठी। ऋषिकेशचा चेंडू सोडून दिलाय, वाईड बॉल। अतिशय आपण जर का पाहिलं तर या संपूर्ण षटकामध्ये अतिरिक्त धावांची खैरात, अतिरिक्त धावांचं जणू काही अनुदानच दिलं जात आहे। फलंदाजी करणारा संघ घोटावडे वॉरियर्स यांना अक्षय गोडांबे स्ट्राइक वरती आहे, धावसंख्या 20। इथे पहा, इथे पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, मोठा प्रहार करण्याचा इथे मानस होता, मात्र टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये। अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेला इथे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, जिथे मिळेल केवळ एकच धाव आणि सरते शेवटी या एका धावेसोबतच प्रतीक्षेत असणारं अतिशय लांब लचक ठरलेलं हे पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या 21। नवीन षटकाची सुरुवात। पहिल्या षटकामध्ये थोडी कामगिरी खराब राहिली गोलंदाजांची। निखिल काटे पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती, अगदी आपण जर का पाहिलं तर गुडलेनचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हवेमध्ये हेलकावण्या घेत गे मात्र यष्टीरक्षकाकडे जाऊन पोहोचलाय, डॉट बॉल आलाय, एक निर्धाव चेंडू। मुसळधार पावसामध्ये छत्रीचं काम जणू काही या डॉट बॉलने केलंय की काय असंच म्हणावं लागेल। पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, निखिल काटे। यस, पहिल्या बाउन्सरची जरूर वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला, यानंतर षटकामध्ये केवळ एक बाउन्सर अलाउड असेल। ते पहा चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या वाटलं होतं जहाजामध्ये पाणी शिरलंय की काय, मात्र तरी सुद्धा आपल्या संघाची नौका इथे पार करताना गोलंदाज। डेड बॉल आलाय, थोडासा व्यत्यय पाहिलं तर रनअप मध्ये आपण अतिशय तेज तर्रार गोलंदाज आहे आणि लांब लचक आपण जर का पाहिलं या गोलंदाजाचा रनअप अतिशय दूरून धावत येतात। हवेमध्ये चेंडू एक, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि टिपला यष्टीरक्षकाने झेल आणि संघाला मात्र इथे मिळवून दिला पहिला ब्रेक थ्रू। यावेळेस संकटमोचक ठरतोय, यावेळेस विघ्नहर्ता ठरतोय आपल्या संघासाठी, तो म्हणजे गोलंदाज आणि पहिला धक्का इथे मात्र प्राप्त झालाय घोटावडे वॉरियर्सच्या संघाला। मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट, बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट। इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी यांची बळीची टाळी, बळीची टाळी।
चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसांना विरोधक हे मात्र आयुष्याचं गणित असतं आणि इथे मात्र धावसंख्येला विरोधक बनण्याचं काम केलंय, धावसंख्येचा गतिरोधक बनण्याचं काम केलंय गोलंदाज निखिल काटेने. चांगला खेळणारा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर धावा येत होत्या तो अक्षय गोडांबे माघारी परतलाय. आकाश केसवड पहिल्या चेंडूवरती आकाश केसवडने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा घेतली, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फील्ड केला जातोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये दरम्यानच्या काळामध्ये एक धाव. इथे ओव्हर थ्रोवरती सुद्धा संधी साधायचा प्रयत्न होता फलंदाज शेखर गोडांबे याचा, मात्र बॅकअप चांगला असल्यामुळे बचावलेत. तुमच्याकडे जर बॅकअप असेल तर तुम्हाला पॅकअप करावा लागत नाही, मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट असो. निखिल काटे धारदार गोलंदाजी. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने. इथे मात्र यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात लोअर फुल टॉस आणि मिस्टायमिंग स्ट्रोक. 555 जर्सी नंबर. थेट चेंडू गेलाय हातामध्ये क्षेत्ररक्षक ओमकार शेलार याच्या आणि आल्या पावली माघारी जावं लागेल. इथे मात्र आकाश आपण जर का पाहिलं तर फलंदाज शेखर गोडांबे याला झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी. खरं तर क्षेत्ररक्षकाचा आपण जर्सी नंबर पाहिलं तर 555 आणि मगाशी उल्लेख केला गेला होता इथे योगेश सावळे सरांकडून की 333 क्रमांकाची जर्सी क्रमांक घालून ख्रिस्तोफर हेनरी गेल त्यांचं एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. आपल्या आत्मचरित्रात ख्रिस्तोफर हेनरी गेल सांगतात, मी मारलेल्या षटकारांमुळे अनेक चेंडू स्टेडियमच्या स्टँडमध्ये जाऊन पडलेले आहेत. काही चेंडू स्टँडच्याही पलीकडे जाऊन थेट गाड्यांना लागलेले आहेत. ज्या गाडी मालकांच्या गाड्यांना माझ्या फटक्यांमुळे इथे खाचे पडले त्या सर्व गाडी मालकांची मी जाहीर माफी मागतो. इथे मागच्या बाजूला चेंडू निघून गेलेला. इथे एक धाव पूर्ण. जरूर ख्रिस गेल सांगतात की ज्या गाडी मालकांच्या गाड्यांना माझ्या चेंडूंमुळे खाचे पडलेत त्या सर्व गाडी मालकांची मी माफी मागतो. गाडीच्या विंडस्क्रीनचा जर चक्काचूर झाला असेल तर मला क्षमा करा. पुढील वेळेस जेव्हा मी तुमच्या शहरात येईन, ही सिक्सर मशीन तुमच्या शहरात सामना खेळायला येईल, तेव्हा कृपया गाड्या थोड्या दूर अंतरावर उभ्या करा. त्यामुळे स्टेडियमपर्यंत येण्यासाठी तुम्हाला त्रास जरूर पडेल, चालावं जरूर लागेल, मात्र तुमचे चालण्याचे श्रम माझ्या इनिंगने नक्कीच सार्थकी लागतील. आय डोंट लाईक क्रिकेट, आय जस्ट सिम्पली लव क्रिकेट. मिस्टर युनिव्हर्सल बॉस ख्रिस्तोफर हेनरी गेल यांची ही वाक्य. आणि गेलबद्दल सांगायचं झालं तर कदाचित क्रीडा रसिकांना ठाऊक नसावं, मात्र ख्रिस्तोफर हेनरी गेल याने अव्याहतपणे आयुष्यभर जे क्रिकेट खेळलं, या क्रिकेटमध्ये त्याला दम्याचा त्रास देखील होता. तरी देखील हा खेळाडू सिक्सर किंग ठरलाय. 2 षटक समाप्त. गोटावडे वॉरियर्स संघ 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये जहाजात पाणी शिरलं असताना दुसऱ्या षटकामध्ये मात्र ते पाणी बाहेर काढून आपली नाव किनाऱ्याला लावण्यामध्ये यश आलंय गोलंदाज निखिल काटे याला. आता आशिष कांजणे नवीन गोलंदाज. हवेमध्ये चेंडू आहे आकाशचा. यावेळेस पाहूया रुपेश आंबलेने खेळलेला फटका आणि सुमधुर झेल. इथे पहा अगदी धावत पळत येऊन इथे मात्र अंतर पूर्ण केलंय. एक जबरदस्त झेल पूर्ण केलाय क्षेत्ररक्षक ओमकार शेलार याने. आणखी एक खेळाडू बॅक टू दी डगआउट. मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक मारुंजी यांची बळीची टाळी, बळीची टाळी. नवीन फलंदाज वैभव शेळके मैदानामध्ये. चला विनंती असेल घाई करा, फलंदाजांना सुद्धा विनंती असेल आपण थोडंसं रनअप घेऊन इन आउट करायचं अशी विनंती मात्र आयोजन समितीकडून केली जाते. थँक्यू. फलंदाज अगदी सूचनेचं पालन करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. वैभव शेळके न्यू मॅन ऑन दी ग्राउंड. गोलंदाज आशिष कांजणे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. इथे राईट आर्म ओव्हर द विकेट असेल पुन्हा एकदा.
ते समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय पहा. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण जर का पाहिलं तर लॉंगॉन आणि डीप मिड विकेटच्या मध्ये गॅप होता, तो गॅप भेदण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून धावत आला. बॅकअपसाठी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावत आला आणि काव कॉर्नरच्या दिशेला जाणारा चेंडू मात्र इथे अडवून माघारी परतवलाय. या चेंडूवरती मोठा प्रहार. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरळ त्याच्या हातामध्ये गेलाय चेंडू, पकडलाय झेल. समाप्त झालाय फलंदाज आकाश केसवडचा खेळ. आकाश बॅक टू दी डगआउट. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक, मारुंजी यांची बळीची टाळी, बळीची टाळी. काय कमबॅक केला यावेळेस संघ महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे यांनी. क्षमा करा श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरावडे यांनी. यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता पहा. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. दरम्यानच्या काळामध्ये लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. केवळ एक धाव प्राप्त होईल आणि या एका धावेने मात्र आता धावसंख्येचा इथे महासागर भरण्याचा प्रयत्न केला जातोय. 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 21, त्यानंतर 1.4 षटक झालंय आणि त्यामध्ये धावा खर्च झाल्यात केवळ 4 आणि गडी सुद्धा टिपलेत तब्बल 4. नवीन फलंदाज वैभव शेळके आणि योगेश मांडे मैदानामध्ये यावेळेस. आशिषच्या या चेंडूला फ्लिक केलाय. अपील केली गेली आहे. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंचांनी ही मागणी, ही याचिका, ही विनंती फेटाळून लावली आहे आणि सूचित केलंय की हा चेंडू असेल डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी आशिष कांजणे याच्या मार्फत. गोटावडे वॉरियर्स संघाला फटकेबाजी इथून पुढे करावी लागेल. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न आणि आणखी एक डॉट बॉल आलाय. वैभव शेळके इथे मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॅट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आशिष कांजणेचं षटक पहा. 2 धावा खर्च करून 2 महत्वाच्या विकेट्स टिपल्या आहेत. त्या म्हणजे आशिष कांजणेने आपल्या संघासाठी उर्वरित 3ही गोलंदाज जर का आपण पाहिले, जे असतील ऋषिकेश भिलारे, निखिल काटे आणि आशिष कांजणे, या तिघांनी आपल्या संघांना चांगलं कमबॅक करून दिलंय. निखिल काटेने एका षटकामध्ये 2 विकेट घेताना केवळ 1 धाव खर्च केलेली. आशिषने सुद्धा 2 धावा खर्च करताना तब्बल 2 महत्वाच्या विकेट इथे पटकावल्यात. आकाश खराचं षटक संपूर्णपणे भरून इथे काढलंय दोन्ही गोलंदाजांनी. आता सागर पाखरे नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय. हाणामारीचं महत्वाचं निर्वाणीचं भैरवीचं षटक आपल्या संघासाठी. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात. सरळ त्याच्या हातामध्ये लॉंग ऑफच्या दिशेने पकडला गेलाय. आणखी एक झेल, आणखी मोठा मासा इथे मात्र फसतोय, जाळ्यामध्ये अडकतोय, जाळ्यामध्ये जातोय तंबूच्या दिशेला आणि परतीच्या रस्त्याला. फलंदाज योगेश मांडे बॅक टू द डगआउट. मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक, मारुंजी जे गोलंदाजीतलं मुवमेंट 2 गोलंदाजांनी इथे मिळवून दिले, निखिल काटे आणि आशिष कांजणे यांनी, तेच मोमेंटम इथे मात्र सागर पाखरे कंटिन्यू ठेवताना फ्लाईट दिलेली चेंडूला मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रण. आणि आपण पाहू शकतो पॉवर प्ले नसल्यामुळे 5 खेळाडू सीमारेषेवरती, त्यापैकी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचे खेळाडू थोडे जास्त व्यस्त राहताना तिथे लॉंग ऑफला चांगला झेल इथे कंप्लीट केलाय. शंतनू गोडांबे हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे, यावेळेस ऋषीकडून सुटलाय झेल. अटीतटीच्या क्षणामध्ये सुटणारे झेल मात्र तुमच्या संघासाठी शेवटच्या क्षणांमध्ये कर्दनकाळ ठरताना अनेक वेळा क्रिकेटमध्ये आपण पाहायला मिळालेलं आहे. क्रिकेट हा अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे. एक सुटलेला कॅच कदाचित संघाला किती महागा ठरेल हे मात्र येणारा वेळच तुम्हाला सांगेल. हा कॅच सुटलाय की हे मॅच सुटली.
सागर पाखरे चांगली फ्लाईट देताना वारंवार सातत्याने फ्लाईट देऊन संधी उपलब्ध करताना आपल्या संघासाठी गोटावडे वॉरियर 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे या संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. बॅटची अंतर्गत कडा, चेंडू निघून गेलाय. तिथे फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या मार्फत चेंडू अडवला गेलाय आणि मात्र एकच धाव दरम्यानच्या काळामध्ये. धावसंख्या 28, अतिशय कमी धावसंख्या या मैदानाची भौगोलिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर, कारण या अगोदरच्या 3 सामन्यांमध्ये 50च्या पलीकडे धावसंख्या गेलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. फुलटॉस चेंडू आहे. बैठक इथे घेतली होती. प्री डिटरमाइंड शॉट होता, अगोदरच ठरवलेलं की या गुडघ्यावरती टेकून शॉट खेळायचा. यावेळेस रनआउटची संधी आहे आणि ही क्रिकेटमधली आत्महत्या आहे, क्रिकेटमधलं आत्मदहन. स्वतःच्याच पायाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड फलंदाजाच्या मार्फत आणि फलंदाज वैभव शेळके बॅक टू द डगआउट. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा ना फलंदाज एका झटक्यात कसं झालं आउट. इतर अखिल मारुंजी चषक, मारुंजी यांची बळीची टाळी. अथर्व नवीन फलंदाज मैदानामध्ये. 6 गडी बाद झालेत, अर्धा डझन विकेट्स इथे प्राप्त केलेत. अवे फ्रॉम द बॉडी आहे. पहा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी बॅट आणि बॉल पासून बरंचसं अंतर होतं दोघांमध्ये. चांगलं सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाहायला मिळालं. जणू काही कोरोनामध्ये घालून दिलेले नियम इथे मात्र त्याची पूर्तता करताना चेंडू आणि बॅट डॉट बॉल. सागर पाखरे केवळ 4 धावा या अटीतटीच्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. सागरच्या चेंडूवरती मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावत येत आहेत आणि इथे झेल सुटलाय. पहा वारंवार झेल सुटल्याच्या घटना मैदानामध्ये पाहायला मिळतात. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव चित्त्याच्या चपाईने पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी डायरेक्ट हिट केलाय. जे काम सुईने होऊ शकतं त्या कामासाठी तलवार काय कामाची. हातामध्ये चेंडू घेऊन जर का बॅकअप खेळाडूकडे दिला असता तर जरूर या ठिकाणी 1 धाव कमी आली असती. मात्र ही एक अतिरिक्त धाव. इथे 3 धावा पूर्ण झालेत. येस, 3 धावांसोबतच धावसंख्या जाऊन पोचले 32 या आकड्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. चला मी विनंती करतो स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे उर्फ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे या संघाला आपण यायचंय पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी टॉस का बॉस क्षेत्रामध्ये. लवकर आपण नाणेफेक करून घ्यायची आहे पुढील सामन्याची. तसेच मी विनंती करतो मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पैलवान संकेतजी जांभूळकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याची नाणेफेक घेणार आहोत. तर दोन्ही संघ स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि म्हाळुंगे क्रिकेट क्लब दोघांनी यायचंय. या चला दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो यायचंय टॉस का बॉस क्षेत्रामध्ये. स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे उर्फ मुळशी सम्राट कासारसाई आणि म्हाळुंगे क्रिकेट क्लब दोन्ही संघांनी मी विनंती करतो माननीय श्री माजी सरपंच मच्छिंद्रजी हुलावळे साहेब आणि त्यांच्या सोबतच मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष पैलवान संकेतजी जांभूळकर साहेब यांना आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. यानंतरचा होणारा सामना हॅलो चेक
स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे अर्थात मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारस आहे त्यांच्या विरोधामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे या सामन्याचा टॉस करण्यासाठी आजच्या दिवसाचे प्रमुख अतिथी इंजवडी गावचे माजी सरपंच सन्माननीय मच्छिंद्रभाऊ ओलावळे, त्याचप्रमाणे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष पुणे महापौर केसरी पैलवान संकेत जांभूळकर पाटील या दोन्ही मान्यवरांना, त्याचबरोबर आदरणीय गणेश भाऊ साखरे आपणास देखील मी विनंती करेल आपण या ठिकाणी टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे। यानंतरच्या होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत। आदरणीय मच्छिंद्रभाऊ ओलावळे, त्याचबरोबर सन्माननीय संकेत भाऊ जांभूळकर आणि गणेश भाऊ साखरे या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय, एक अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये। स्वैर मारा गोलंदाज रुपेश आमले यांच्याकडून पाहायला मिळाले आपल्याला। यावेळेस स्लॉट मध्ये आलाय चेंडू, त्याला पाठवून दिलाय प्लॉट मध्ये, चेंडू जाईल सीमा पार, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय, वन बाउन्स चौकार। जिया जाय धडक फडका आहे बेधडक श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा सनसनीत चौकार, सनसनीत चौकार। येस, थँक्यू डीजे। एक समाधानकारक लक्ष जरूर म्हणता येणार नाही, मात्र या टोटलला डिफेंड करावं लागेल इथे गोलंदाजी करणारा संघ घोटावडे वॉरियर्स यांना। पुढचा चेंडू डावखोऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू यावेळेस मात्र इनफिल्ड क्लिअर करणार नाहीये। इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्याकडून फील्ड केला जातोय, परत थ्रो केला जातोय, केवळ एकच धाव येईल। या एका धावेसोबतच दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 बिनगडी बाद। श्री नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरावडे। हॅलो चेक, या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत। म्हाळुंगे संघ विनंती आहे आपल्या टॉससाठी या। सौरभ शेठ टॉस या, त्याचप्रमाणे तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष अनिकेत शेठ पवळे आपणास देखील विनंती आहे आपण टॉससाठी या, मनापासून स्वागत। षटकार आला या चेंडूवरती, 3 चेंडू 12 धावा। आकाश खर्रात पहिल्या चेंडूवरती, चला लवकर चेंडू द्यायचा मैदानामध्ये। मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघानं जिंकलाय, तर स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे संघाचे संघपालक भरत दादा जरे आरंभ कन्स्ट्रक्शन संघानं जिंकलाय। टॉस निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंगचा, 4 षटकांचा सामना असेल। येस, थँक्यू सो मच। जाऊया मॅचच्या दिशेने। श्री नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरावडे विरुद्ध घोटावडे वॉरियरचा हा सामना। या ठिकाणी सामन्याचा सामनावीराचा किताब तो देखील आपण या ठिकाणी देणार आहोत। प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता यश कोळेकर, त्या ठिकाणी मच्छिंद्रभाऊ ओलावळे, त्याचबरोबर संकेत भाऊ जांभूळकर, गणेश भाऊ साखरे आपणास विनंती आहे प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय। अतिशय अटीतटीचा खरं तर सामना भाऊ होता तो, 2 बॉलमध्ये 9 धावा होत्या। यश कोळेकर लागोपाठचे 2 षटकार त्या ठिकाणी, 2 चेंडू 9 धावांची गरज असताना यश कोळेकरनं खेळलेले 2 षटकार तुम्हाला संपूर्ण क्रीडा रसिकांच्या लक्षात राहणारे आहेत। पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आलाय, समोरच्या दिशेने खेळाय, क्रॅम्प जरूर आलेत पायामध्ये, वाघ जखमी झालाय, मात्र शिकार करायची सोडत नाहीये। बॅक टू बॅक
दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सांगता जी सुरुवात खरं तर फलंदाजी करताना घोटावडे वॉरियर्स या संघाने केली होती तीच सुरुवात पाहायला मिळते. श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे पहिल्या षटकामध्ये धावा आले तब्बल आणि तब्बल 24. वाकड्या तिकड्या बाबळीचा वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर षटकार मारेल झुकेगा नाही साला. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आयोजित अखिल मारुंजी चषकचा बाहुबली षटकार. पहिलं षटक समाप्त. तब्बल 24 धावा. कुठल्याच अक्षरशः या षटकामध्ये आकाश खरातने 3 मोठे मोठे हिट्स आपल्याला पाहायला मिळाले, ज्या हिट्सचा परिणाम 6 धावांमध्ये परावर्तित झालेला. केवळ 1 डॉट बॉल त्याच्या बॅटमधून. नवीन षटकासाठी गोलंदाज निखिल गोडांबे. संघ अडचण येते. 18 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू 9 धावा. प्रत्येक षटकात सरासरी फक्त 3 धावांची आवश्यकता आता इथून पुढे असेल. इथे अलॉंग द कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. लॉंगॉनचा खेळाडू तैनात आहे. तिथे धावत येतोय. पहा, एकच धाव प्राप्त होईल. आता मात्र एका धावेसोबत धावा फलक एक घर पुढे सरकते. 25 या आकड्यावरती. बिनकडी बाद. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर आकाश खरात 4 चेंडूंमध्ये 18 धावांवरती स्ट्राईक वरती आता असेल, तर ऋषिकेश भिलारेकडून त्याला चांगली साथ मिळाली. 3 चेंडूंमध्ये 6 धावा, ज्यामध्ये एक चौकार आहे. इथे स्ट्राईक रोटेट केले आणि आता सामन्याची सूत्र संपूर्णपणे आपला साथीदार आकाश याच्या हातामध्ये दिले आहेत. डाऊन द ट्रॅक. निखिलला एका हाताने चेंडू फक्त स्टिअर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाले. चेंडू अडवलाय आणि 2 धावा. पहा, तिथे निर्मनुष्य क्षेत्र होतं, त्याच दिशेने चेंडू मारला होता. मात्र तारीफ केली जाईल यावेळेस खेळाडू जो मिडॉनच्या दिशेला तैनात होता. धावत धावत त्याने, आपण जर का पाहिलं, काव कॉर्नरवरून डीप मिड विकेटचं पूर्ण क्षेत्र कव्हर केलंय. 2 धावा आल्यात. आता समीकरण 16 चेंडूमध्ये 6 धावा. थोडासा एकतर्फी झुकताना सामना आपल्याला पाहायला मिळतो उरावडा क्रिकेट क्लब या संघाच्या बाजूने. इथे मागे जाऊन शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाचं माइंड ऑलरेडी रीड केलं होतं. थोडंसं त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय आणि पंचांचा इशारा यस पायाचा स्पर्श करून गेलाय. चेंडू गेलाय. म्हणूनच काय तर लेग बायच्या स्वरूपातली एक अतिरिक्त धाव. पायाच्या माध्यमातून असो किंवा बॅटच्या माध्यमातून असो, कशा येत आहेत त्या महत्वाच्या. यावेळेस आलेला स्लॉट मध्ये चेंडू हवेमध्ये आणि इट्स आउट ऑफ द पार्क. विनिंग षटकार येतोय ऋषिकेश भिलारे याच्या बॅट मधून आणि तब्बल 1.4 चेंडूंमध्ये, म्हणजेच काय तर 10 चेंडूंमध्ये सामना इथे समाप्त केलाय तो म्हणजे श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे यांनी. आणि सामना जिंकलाय हा यस निखिल काटे, ज्या गोलंदाजाने खरं तर अक्षरशः गोलंदाजी करताना समोर उभे असलेल्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या जखडून त्यांना मैदानात उभं केलं. जेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 21, तेव्हा दुसरं षटक हाताळताना टीमवर असलेला संपूर्ण प्रेशर रिलीज केला आणि केवळ एकच धाव खर्च केली. तब्बल 2 महत्वाच्या गड्यांना तंबूमध्ये परतला तो निखिल काटे ठरतोय प्लेयर ऑफ दी मॅच. निखिल यायचं आहे आपला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे पटकावण्यासाठी. एक चांगली मॅच, एक हाती विजय संपूर्णपणे डोमिनेट केलं या मॅच मध्ये श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे या संघाने आणि घोटावडे संघावरती एक समर्पित असा विजय मिळवलाय. या पुढील सामना स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे उर्फ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई विरुद्ध महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे, ज्यामध्ये नाणेफेक जिंकली होती स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे उर्फ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई यांनी. आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलाय निर्णय. प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिले महाळुंगे संघाला. जाऊया पुढील मॅचच्या दिशेने, जिथे आपण ऐकाल पुन्हा एकदा आवाज, ज्या आवाजाने कालच्या दिवसापासून खरं तर या संपूर्ण अखिल मारुंजी चषकाची सेवा अव्याहतपणे केली आहे, तो आपल्या सर्वांचा लाडका आवाज योग्यजी सावळे सर यांचा.
मी विनंती करतो माननीय श्री अजिंक्यजी बुचडे साहेब, आपण यायचंय, आपल्याला विनंती करतायत संपूर्ण आयोजन समिती. यस, पंचांच्या भूमिकेसाठी आपल्याला इथे विनवणी केली जाते, कारण चला विनंती आहे, सामना चालू करून घ्यायचा आहे. चला सामना चालू करून घ्या. अंपायर सर, विनंती आहे, सामन्याला गती द्यायचे काम आपण करायचंय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होताना जे पाहायला मिळत आहेत. आरंभ कन्स्ट्रक्शनचे असणारे सर्वा संघाचे संघ मालक आदरणीय भरतदादा जरे यांच्या संघ मालिकेचा असलेला संघ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई अर्थात स्वर्गीय पैलवान नितीन भाऊ पवळे स्पोर्ट फाउंडेशन कासरसाई, तर दुसऱ्या बाजूनं महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला या अटीतटीच्या लढतीमध्ये भेटताना पाहायला मिळतील. पहिलं षटक घेऊन मुळशी सम्राट कासारसाई संघाची मुलूक मैदानी तोप म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं अक्षय शितळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना जे पाहायला मिळाले. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. पंचांचा इशारा लेट्स प्ले. चला खेळूया. अखिल मारुंजी चषक डावाला होते सुरुवात. लेट्स प्ले.